नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पिवळ्या साडीवरती सुंदर असे शोभतील असे कलर आर्ट बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यामध्ये पहिला कलर येतो पिवळ्या साडीवरती रेड कलर. रेड कलर आणि पिवळा कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे. कोणत्या पण आपण कार्यक्रमाला हा कलर निवडू शकतो आणि तो सुंदर देखील दिसतो. खूप रिच कलर आहे. नंबर 2 पिवळा आणि ब्लू म्हणजेच आकाशी. येलो कलरच्या साडीवरती तुम्ही ब्लू कलरचा ब्लाऊज निवडू शकता. जर तुमची साडी सिल्कची असेल, कॉटन सिल्कची असेल, तर तुम्ही आवर्जून ब्लू कलरचं ब्लाऊज निवडा. खूप आकर्षित दिसेल. आणि हळदीचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी देखील सर्वात युनिक कलर वाटेल, म्हणून तुम्ही आकाशी निवडू शकता. जर तुमच्याकडे प्लेन साडी असेल तरी तुम्ही निवडू शकता. नंबर 3 पिवळा आणि मरून कलरचं. तर पिवळ्या साडीवरती मरून कलर तुम्ही निवडू शकता. ते कसं, तर तुमचा याच्यामध्ये रॉयल लुक देतो. चॉकलेटी कलरचं ब्लाऊज असेल आणि प्लेन कलरची पिवळ्या कलरची साडी असेल तर खूप आकर्षित दिसतो हा कलर. याच्यावरती तुम्ही खूप उठून दिसणार. जर तुमचा सावळा कलर असेल तर त्यावरती देखील हा कलर खूप सुंदर दिसेल, म्हणून तुम्ही याच्यावरती रेड कलरचं ब्राऊन कलरचं ब्लाऊज निवडू शकता. नंबर 4 पिवळा आणि मल्टी कलर. तर मल्टी कलरच्या ब्लाऊजवरती तुम्ही येलो कलरची साडी जर प्लेन असेल आणि त्यावरती तुम्ही लॉंग स्लीव्जमध्ये जर मल्टी कलरचं ब्लाऊज शिवून घेतलं तर खूप आकर्षित दिसणार. मल्टी कलर हा कोणत्याही साडीवरती जातो, म्हणून तुम्ही एक तरी ब्लाऊज तुमच्याकडे मल्टी कलरचं असायला हवे. त्यामध्ये तुम्ही थोडी तरी इन्व्हेस्ट करू शकतात. पिवळा कलर साडीमध्ये वेगवेगळे शेड असतात, म्हणजे डार्क येलो कलर डार्क असेल तर तुम्ही घेऊ शकतात. नंबर 5 पिवळ्या कलरच्या साडीवरती व्हाईट कलरचं एम्ब्रॉयडरी झालेलं ब्लाऊज खूप सुंदर दिसते. जर तुम्ही कुठं पूजेला जात असणार, मंदिरात जात असणार, कोणत्या तरी धार्मिक स्थळावरती तुम्ही जात असणार, तर त्यावरती तुम्ही पिवळ्या कलरची साडी नेसून त्यावरती एम्ब्रॉयडरी केलेलं व्हाईट कलरचं ब्लाऊज वेअर करू शकता. यामध्ये तुम्ही खूप छान दिसणार आणि त्या ठिकाणी तो लूक देखील शोभेल. नंबर 6 पिवळा आणि नेव्ही ब्लू. नेव्ही ब्लू पिवळ्या कलरवरती खूप ट्रेडिशनल लूक देतो. जिथे तुम्ही एखादं फंक्शन असेल, तिथे तुम्ही जात असाल तर तिथं हा लूक खूप ट्रेडिशनल लूक देतो. जेव्हा तुम्ही काष्टी साडी येलो कलरची असेल तर त्यावरती तुम्ही आवर्जून नेव्ही ब्लू कलरचं ब्लाऊज शिवून घ्या. खूप आकर्षित दिसेल. इव्हेंटला देखील खूप सुंदर दिसते. नंबर 7 पिवळा आणि हिरवा. तर पिवळ्या कलरच्या साडीवरती हिरवा कलर खूप सुंदर दिसतो, त्याच्यावरती अगदी जातो, म्हणून एक तरी पिवळ्या कलरच्या साडीवरती तुम्ही हिरवा कलरचं ब्लाऊज नक्की शिवून घ्या. आणि ते जर डिझायनर असेल तर आणि छान दिसते. हिरव्या कलरच्या ब्लाऊजमध्ये नॅचरल लूक येतो, म्हणून हा कलर खूप उठावदार दिसतो. तुम्ही धार्मिक स्थळामध्ये किंवा लग्न समारंभ असते त्यामध्ये हिरवा कलर आवर्जून तुम्ही वेअर करू शकतात. पण तुम्हाला जर वेगवेगळे कलरचे कॉम्बिनेशन बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 8 पिवळा आणि फिक्कट आकाशी. वा वा वा, हा कलर म्हणजे खूप सुंदर फ्रेश असा हा कलर आहे. जिथे खूप शांतताचं वातावरण असेल आणि तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं असेल, सॉफ्ट साडी असेल, जॉर्जेटची साडी असेल, सिफॉनची साडी असेल, त्यावरती तुम्ही असं ब्लाऊज शिवून घ्या, प्लेन ब्लाऊज. त्यामध्ये सॅटिनचा कपड्याचा ब्लाऊज तुम्ही नक्की शिवू शकता. येलो कलरची साडी प्रत्येकाकडे असते. हळदीसाठी आपण घेत असतो किंवा कोणाचं लग्न वगैरे असेल तिथे देखील आपण येलो कलरची साडी घेत असतो. तर आता मी एक्स्ट्रा बोनस टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. तो म्हणजे येलो आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे, माझं फेवरेट आहे. तर तुम्ही असं देखील वेअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.